त्यांच्या जवळच्या कामगार लोकांना ते विचारत होते, माझा मुलगा गेला कसा? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, साहेब दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू होता, सुपरफास्ट गाडीमध्ये एसीच्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये प्रवास सुरू होता, पण कुठून तरी एक छोटासा दगड आला आणि बरोबर तुमच्या मुलाच्या कपाळात शिरला. मी देवाची सिद्धी करताना सांगतो, आयुष्यभर ज्याने देवाला मानलं नाही त्या श्रीराम लागूचे वाक्य आहेत की सुपरफास्ट गाडी 160च्या स्पीडने धावते, वेगाने धावते, आणि एसीच्या डब्यामध्ये बरोबर माझाच मुलगा ज्या सीटवर बर्थवर बसलाय तिथून काचातून एक छोटासा दगड येतो आणि सर्व प्रवाशांपैकी बरोबर माझ्याच मुलाच्या कपाळात शिरतो. एवढा अचूक नेम ज्याने आयुष्यभर देवाला मानलं नाही त्या श्रीराम लागूचं वाक्य, एवढा अचूक नेम फक्त देवच लावू शकतो. आयुष्यभर देवाला न मानणारा ठेच लागली की लोक नंतर देवाला मानतात. देवाचं अस्तित्व मानलं पाहिजे. का मानत नाहीत? काही लोक म्हणतात तुमचा देव दिसत नाही म्हणून ते चक्षुर्मयी सत्य मानणारी लोक, तुमचा देव दिसत नाही म्हणून आम्हाला मान्य नाही. धोत्रेकर खरं सांगा, का ज्या ज्या गोष्टी दिसत नाही ते तर नाहीच का? जरा बोलत चला. कीर्तनी बडबड करेल जे कोणी ते तुमच्यासाठी नाहीये. बरं, कीर्तनात बडबड केली तर तुम्ही बेडूक व्हाल, हे तुमच्यासाठी नाहीये, ते आमच्यासाठी आहे. म्हणजे कीर्तनी बडबड म्हणजे संत वाङ्मय शास्त्र पुराणा विरहित जो कोणी कीर्तनी बडबड करेल तो बेडूक होऊन जन्मा येईल, असा त्याचा मूळ अर्थ आहे. जरा बोलत चला माझ्याशी मोकळं, काही काळजी करू नका. बरं, जे जे दिसत नाही ते नाहीच का? वाहणारा वारा दिसतो का? पण मानला की नाही? फुलातला मकरंद अनास्फुट नाही, मकरंद दिसतो का? पण मानला की नाही? ते लोक अंगावर मारतात, ते क्या चल रहा है बोले फॉग चल रहा है, ते लोक अंगावर मारतात, ते काय म्हणतात त्याला? बरं, परफ्यूम. त्याचा काय येतो? वास नका म्हणू. कोण्या काळात चाललो आपण? सुगंध म्हणा. तुमच्या रस्त्याने आला फाट्यावरून की येतो त्याला म्हणा वास. ग्रामपंचायत सहर्ष स्वागत त्याला म्हणा वास. एवढे अपडेट झाले, तुम्ही वासच कसा म्हणता? त्याला सुगंध म्हणा. क्या चल रहा है बोले फॉग चल रहा है. हा, सुगंध येतो. सुगंध काय येतो? वास म्हणतात. सुगंध येतो. दिसला का? वाहणारा वारा दिसत नाही, फुलातला मकरंद दिसत नाही, अत्तर मधला सेंट म्हणजे सुगंध दिसत नाही, पण तरी आपण मानला. म्हणजे न दिसणाऱ्या वस्तू सुद्धा आपण मानल्या. मग न दिसणारा देव का मानत नाही? ते म्हणतात दिसत नाही म्हणून मानत नाही. बरं, आता दिसणाऱ्या लोकांनीच देवाला का मानावं? देवाला का मानावं याचं स्वतंत्र कारण आपल्याकडे असलं पाहिजे. भामती निबंधकार सांगतात, जगाचा करता देव का मानला पाहिजे? जगदाम यदि नो करता कुलालेन विना घटा हा चित्रकारम विना चित्रम स्वतैव भवेत् तदा. स्वतैव भवेत् तदा. जगाचा करता स्वतंत्र का मानला पाहिजे? जगदाम यदि नो करता कुलालेन विना घटा. जगाचा करता देव नसता जर कुलालेन विना घटा, म्हणजे कुंभाराशिवाय घट झालं असतं, चित्रकारम विना चित्रम, चित्रकाराशिवाय चित्र झालं असतं, मूर्तिकाराशिवाय मूर्ती झाली असती, तर हे जगत भगवंताशिवाय झालं असतं, हे आपण मानलं असतं. पण चित्र जसं चित्रकाराशिवाय नाही, मूर्ती जशी मूर्तिकाराशिवाय नाही, आणि घट जसा कुंभारा विना नाही, तसं जगत भगवंताशिवाय होईलच कसं? याला अनेक प्रमाण आहेत. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. जगाचा करता देव मानला पाहिजे. यासाठी गुरुवर्य दृष्टांत देतात. सांगतो भजन करा विठ्ठल. मुंबई सारख्या ठिकाणी प्रसिद्ध असणारा वकील 20 वर्ष झाले वकिली पेशा करतो, पण एकही केस हरला नाही. पण घडलं असं की तो नास्तिक होता. 22 वर्षाचा एकटा मुलगा घरात आहे आणि पत्नी घरात आहे, पण ते दोघंही देवाला मानणारे आहेत, पण वकील देवाला मानत नाही. घडलं असं 17 वर्ष चालणारी एक केस, नेमकं त्या दिवशी जीवनातली पहिली केस कोर्टामध्ये वकील हरला आणि नावाची थोडी बदनामी झाली की एवढा मोठा वकील आणि एवढ्या छोट्या नवीन पोरासोबत केस हरला. म्लान झालेला चेहरा घेतलेली बॅग घरी घेऊन आला, सोप्यावरती बॅग फेकली. खंत वाटत होती जीवनात की आपण एका नवीन पोराच्या सोबत केस हरलो. 17 वर्ष चालली होती केस, आणि त्याने बॅग फेकली, हातपाय धुतले, बेडरूम कडे निघाला
आणि बेडरूम कडे जाताना त्याने बेडरूमचा दरवाजा उघडल्यानंतर डाव्या बाजूला असणारं बटन दाबलं. पण आपल्या खोलीत एखादी नवीन वस्तू आली की लगेच लक्ष त्या ठिकाणी जातं. समोर पाहिलं तर एका लहान लेकराचं गोंडस चित्र कोणीतरी काढलं होतं. ते चित्र त्यांनी पाहिलं आणि एवढ्या लहान लेकराचं चित्र पाहिल्यानंतर त्याचा म्लान झालेला चेहरा प्रसन्न झाला. वा वा वा, काय कोणी चित्र काढलं असेल. लक्ष त्या चित्राकडे गेलं आणि त्याने लगेच आवाज दिला, नक्कीच आपल्या पोराने मुलाने हे चित्र काढलं असेल. नरेंद्र, काय पप्पा हे चित्र तू काढलं? मी नाही काढलं. मराठी कशी आहे बघा. तू नाही काढलं तर मग काय तुझ्या शब्द दाबला की शिवी तयार होते. हे मराठीचं सौंदर्य आहे. ए फॉर ऍपल किती दिवस मनवता? ए फॉर अर्जुन शिकवा, बी फॉर बलराम शिकवा, सी फॉर चैतन्य शिकवा, डी फॉर दयागन शिकवा, ई फॉर एलिफंट शिकवा. आम्ही एबीसीडी आपल्या हिंदू परंपरेनुसार झेड पर्यंत काढलेली आहे. कदाचित ते सेंट होईल तुम्हाला. किती दिवस तेच प्राणी, किती दिवस तेच शिकवायचं. तुमची मुलं इंग्रजीत शिकावी पण हिंदू परंपरेने. नरेंद्र, तू नाही काढलं तर मग काय तुझ्या? बोलाव तुझ्या आईला. ए मम्मी, तुला पप्पानी बोल. हे चित्र तू काढलं का ग? मी नाही का. मी कशाला काढू? मी अंगणवाडीतच खिचडीच्या वेळेला जायची. माझा शाळेचा संबंध आला नाही. हे चित्र मी काढलं. बरं, मग लक्षात आलं आपल्याच पोरांनी चित्र काढलं. हे नरेंद्र, तूच एलिमेंटरी इंटरमिजिएटची परीक्षा देतो, हे चित्र तूच काढलं. पप्पा एक सांगू म्हणे, काय चित्र मी नाही काढलं. चित्र काढायला माणूस कशाला पाहिजे? हे बघा, या टेबलावरती पांढरा कागद आपोआप फुटला, भिंतीला जाऊन चिटकला. या टेबलावरची पेन्सिल उठली, त्या पेन्सिलने चित्राचा आकार तयार केला आणि याच टेबलावरच्या रंगकांड्या उठल्या. त्या रंगांनी आपापली जागा घेतली, चित्र तयार झालं. चित्र काढायला माणूस कशाला पाहिजे? त्याने महेश महाराज एक जोरात हात मागे घेतला. कोणी कोणी वकिलाना लगेच बाई मागे घेतली. मूर्खा, मी तुझा बाप आहे का मेवना आहे? मेवना बाप आहे का मेवना आहे म्हणून बाई मागे केली. हळू मारायचं लोकांच्या लेकराला जरा. जोरात अशी कानाखाली मारली महाराज. मूर्खा, मी तुझा बाप आहे का मेवना आहे? माझी थट्टा करतोस? माणसाची वा चित्र होईल कसं? जो वकील देवाला न मानणारा तो वकील मुलाला म्हणतो माणसाशिवाय चित्र होईल कसं? मुलगा म्हणतो, बापा किती दिवसापासून हेच सांगायचंय, माणसाशिवाय चित्र घडू शकत नाही तर हे संपूर्ण जगत भगवंताशिवाय होईल कसं? ज्या अर्थी चित्र आहे म्हणून त्याला काढणारा कोणीतरी मानला, त्या अर्थी जगत आहे म्हणून जगताला कोणीतरी निर्माण करणारा आहे, तो देव आहे म्हणून देव मानला पाहिजे. पण गंमत इथपर्यंत नाही बंडू महाराज. आता गंमत पुढची आहे. देव आहे हे माहीत आहे, पण मानायचं कोणतं यात संप्रदायातलंय गफलत. 6 असतील, 6 मानायची कशी यात वाद आहे. कोणी म्हणते सगुण, पण कोणी म्हणते काय ते संप्रदाय झाले हो. बाबा दाढी वाढली की संप्रदाय तयार आहे. जब लय झाले संप्रदाय. अशोक खराब तुमच्या आला नाही का खराब? म्हणजे मोबाईलच्या हो. हा, पार करे जसं रटाळ काम आहे आपलं. आमचे तात्या म्हणतात, महाराज लोकांची तशी खोली अशी आमच्या फडाच्या त्या. आपली राऊट्याची पद्धत आहे महाराज, लय चांगली होती. काय ना त्याच असू द्या, त्याला घरातच राहू द्या. पोलिसाच्या संप्रदाय माणूस कोणी म्हणतो निर्गुणाला म्हणा, पण आमचा संप्रदाय काय म्हणतो? ते निर्गुण जे तुम्ही डोळे दाबून जे डोळे बंद करून ज्या निर्गुणाची उपासना करताना ते दारात येईल. दारात नाथ महाराज म्हणतात, निर्गुणी पावले Let's go,
सगुणाची उपासना करा. ते आमच्या वारकऱ्याच्या नित्य